नमस्कार. जर तुम्हाला समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर आपण कुठल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप क्रमांक 1, कोणाच्याही पुढे करू नका. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही, तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काहीही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे बिलकुलही करू नका. टिप क्रमांक 2, जशात तसे वागावे. नेहमी लक्षात ठेवा, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजेत. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा, तेव्हाच लोक सरळ वागतात. टिप क्रमांक 3, जिथे आपल्याला बोलवले नसेल तिथे जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलवले नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवले नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचे नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या व्यक्तीची खंत करतोय. एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही. आज त्याची वेळ आहे, उद्या तुमची वेळ येणार आहे, त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी अगदी तसेच वागायचे. टिप क्रमांक 4, स्वतःचा आदर करा. तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर देणार नाहीत. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या, स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःला आदर करत राहा. टिप क्रमांक 5, राहणीमान सुधारा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हा दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळ्यासारखं राहू नका. नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. टिप क्रमांक 6, नवनवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत देखील वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊन राहतात. टिप क्रमांक 7, सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा. जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगले वाटते, परंतु काही दिवसानंतर त्या व्यक्तीला आपला कंटाळा यायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा, त्या व्यक्तीला देखील तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही. नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम होते. म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका. त्याला देखील आपण नसल्याची जाणीव नक्कीच होऊ द्या. टिप क्रमांक 8, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका. कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा. यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो. थोडीफार तरी स्वतःची बुद्धी चालून स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर देखील करायला लागतो. टिप क्रमांक 9, नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमची भांडण मिटवू नका. यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते. म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते देखील तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळांना बोलू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि काही लोक तुमची किंमत देखील करत नाहीत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.